सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गुंगी गुडिया या शब्दावरून चांगलाच गदारोळ माजलाय। काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा करण्यात आला। बीड दौऱ्यात आमदार धनंजय मुंडे बोलत असताना सुनेत्रा पवार शांत बसल्या होत्या असा संदर्भ देत काँग्रेसने ही टीका केली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर आमने-सामने आलेत। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की हा गुंगी गुडिया शब्द राजकारणात पहिल्यांदाच वापरला गेलेला नाहीये। आजपासून तब्बल 50 ते 60 वर्षापूर्वी भारताच्या एका अत्यंत शक्तिशाली नेत्यासाठी संसदेत हा शब्द वापरला गेला होता। ती नेता म्हणजे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी। ज्या नेत्याला संसदेत गुंगी गुडिया म्हणून हिणवलं गेलं, पुढे जाऊन त्यांनीच भारताचा भूगोल बदलला, पाकिस्तानाचे 2 तुकडे केले आणि जगाने त्यांना आयर्न लेडी म्हणून स्वीकारलं। एक शांत, लाजाळू वाटणाऱ्या नेत्याची लोह महिला होण्यापर्यंतची कथा नेमकी कशी होती, चला आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राइब करा। इंदिरा गांधींचा प्रवास समजून घेण्यासाठी आधी नेहरू गांधी कुटुंबाचा इतिहास पाहणं गरजेचं आहे। अवध आणि रायबरेली भागात नेहरू कुटुंबाबद्दल प्रचंड आदर होता। रायबरेली हा फिरोज गांधींचा लोकसभा मतदारसंघ होता। त्या काळात एक रंजक कुजबूज चालायची। देशातील एका मोठ्या सन्माननीय ब्राह्मण कुटुंबातील मुलगी एका पारशी आणि बनिया समाजातील व्यक्तीशी लग्न कशी काय करू शकते, असा प्रश्न काही लोक विचारायचे। फिरोज गांधी यांचं खरं नाव फिरोज जहांगीर गांधी असं होतं। गांधी हे नाव पारशी समाजाशी संबंधित होतं। पुढे इंदिरा गांधींच्या मदतीने या आडनावात थोडा बदल करून ते गांधी असं करण्यात आलं। काँग्रेसने नेहरू गांधी या नावाचा प्रचंड प्रसार केला आणि हे कुटुंब महात्मा गांधींच्या नावाशी आणि विचारांशी जोडलं गेलं। 1966 मध्ये ताशकंद येथे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं आकस्मिक निधन झालं। त्यानंतर काँग्रेसमधील सिंडिकेट म्हणजेच जुन्या दिग्गज नेत्यांना वाटलं की एका नवख्या व्यक्तीला पंतप्रधान केलं तर आपल्या हातात सत्ता राहील। त्यांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करत इंदिरा गांधींना पंतप्रधान पदावर बसवलं। इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या खऱ्या, पण त्यांच्या सुरुवातीच्या काळात 1967 ची लोकसभा निवडणूक झाली। या निवडणुकीत काँग्रेसला 8 राज्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता आणि संसदेतही संख्याबळ घटलं। त्या काळात इंदिरा गांधी संसदेत फारशा बोलायच्या नाहीत। ज्येष्ठ नेत्यांच्या दबावामुळे त्या शांत राहायच्या। हीच संधी साधून ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी संसदेत इंदिरा गांधींचा उल्लेख वारंवार गुंगी गुडिया म्हणजेच बोलू न शकणारी बाहुली असा करायला सुरुवात केली। इतकंच नाही तर इंदिरा गांधींवर पक्षांतर्गत आणि प्रशासकीय निर्णयावरून सुद्धा टीका होत होती। माजी IPS अधिकारी HV कामत यांनी असा आरोप केला होता की इंदिराजींनी नियम बाजूला ठेवून खासदार राजा दिनेश सिंग यांना थेट उपमंत्री आणि नंतर राज्यमंत्री पद दिले। त्या काळात पंतप्रधान निवासस्थानात योगगुरू धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या उपस्थितीवरूनही अनेक उलटसुलट चर्चा रंगायच्या। थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीला इंदिरा गांधींना अत्यंत कमकुवत आणि अनअनुभवी नेता मानलं गेलं होतं। पण इंदिरा गांधी केवळ शांत बसणाऱ्या नव्हत्या, त्यांनी आपल्या राजकीय चाली खेळायला सुरुवात केली। 1959 मध्ये जेव्हा त्या काँग्रेस अध्यक्ष झाल्या तेव्हा त्यांच्यावर नेहरूंमुळे पद मिळाल्याचा ठपका होता। पक्षातील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांनी केरळमधील EMS नमुद्रीपाद यांच्या देशातील पहिलं निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली होती। पण पुढे जाऊन 1969 मध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। त्यानंतर इंदिरा गांधींनी पूर्णपणे धक्कातंत्राचा अवलंब केला। त्यांनी बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि राजे राजवाड्यांना दिला जाणारा प्रीवियस पर्स म्हणजेच खासगी निधी बंद केला। या निर्णयांनी सर्वसामान्यांच्या मनात त्यांची प्रतिमा एक कणखर नेता म्हणून तयार झाली। लंडनच्या टाइम्सचे पत्रकार पीटर हेझलहर्ट्स यांनी जरी त्यांचे वर्णन स्वार्थीपणाकडे कल असलेल्या नेत्या असं केलं असलं तरी भारताच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत झाली होती। इंदिरा गांधींचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक क्षण आला 1971 मध्ये। सोव्हिएत संघाच्या मदतीने आणि स्वतःच्या कणखर भूमिकेमुळे त्यांनी पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि बांगलादेशची निर्मिती झाली। अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा दबाव झुगारून त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांची गुंगी गुडिया ही प्रतिमा कायमच पुसली गेली। अगदी विरोधी पक्षातील नेते अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यांना संसदेत त्यांचा उल्लेख
दुर्गा असा केला होता. ज्या नेत्याला बाहुली म्हटले गेले ती आता देशाची आयर्न लेडी बनली होती. सत्ता आणि प्रचंड लोकप्रिय सोबतच वादही येतात. 1975च्या सुमारास महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वातंत्र्य सेनानी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली JP आंदोलन किंवा बिहार आंदोलन सुरू झालं. जनसंघ, समाजवादी आणि अमेरिकन काँग्रेसमधील काही गट इंदिराजींविरोधात एकत्र आले. त्याच वेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निवडणूक गैरव्यवहाराच्या प्रकरणात इंदिरा गांधींची खासदारकी रद्द केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधी प्रचंड अस्वस्थ झाल्या. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणीच्या या काळात लंडनच्या संडे टाइम्स पत्रकाराने इंदिरा गांधींची पहिली मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत सुद्धा इंदिरा गांधी पूर्णपणे शांत राहिल्या होत्या. त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्या केवळ भिंतीकडे एकटक पाहत राहिल्या आणि कागदावर काहीतरी रेखाटत राहिल्या. यावरून त्या किती दबावाखाली होत्या हे स्पष्ट दिसून येत होतं असं बोललं गेलं. 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात सहानुभूतीची प्रचंड लाट आली आणि राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला 514 पैकी 404 जागा मिळाल्या. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते इंदिरा गांधींच्या उत्तरार्धात आणि राजीव गांधींच्या काळात काँग्रेसने आपल्या राजकीय धोरणात काही महत्त्वाचे बदल केले. पंजाबमधील खलिस्तान आंदोलन आणि जम्मूमधील राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेसची वाटचाल बदलत गेली. पुढे राजीव गांधींनी 1989 मध्ये अयोध्येतून प्रचाराचा नारळ फोडला आणि शिलान्यासला परवानगी दिली. आजच्या काळातही जेव्हा राहुल गांधी किंवा राष्ट्रीय काँग्रेस नेते मंदिरांना भेटी देतात तेव्हा भाजपकडून होणाऱ्या मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोपांना उत्तर देण्याचा तो एक प्रयत्न मानला जातो. काँग्रेस आणि भाजपच्या विचारसरणीत प्रत्यक्षात किती फरक आहे यावर आजही राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच असते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या घडामोडी अत्यंत रंजक टप्प्यावर आल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी योग्य वेळी चोख उत्तर दिले जाईल असं दिलेलं वक्तव्य हे केवळ राजकीय आक्रमकतेचा भाग नाहीये, तर त्यामागे एक मोठी राजकीय रणनीती आणि कमबॅकची तयारी दिसतेच. सुनेत्रा पवार यांची राजकीय शैली ही गोंधळ घालणारी नाहीये, तर संयमी आणि योग्य वेळेची वाट पाहणारी आहे. टीका झाल्यावर लगेच प्रतिक्रिया न देता योग्य वेळ साधून उत्तर देण्याचा इशारा देऊन त्यांनी हे स्पष्ट केले की त्या आगामी काळात या टीकेचा वापर स्वतःची राजकीय ताकद वाढवण्यासाठी करतील. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये म्हणजेच अजित पवार गटात अजित पवारांनंतर पक्षाचा चेहरा आणि समन्वयकाची भूमिका कोण बजावणार असा प्रश्न निर्माण झाला होता. तिथे सुनेत्रा पवारांनी अत्यंत हुशारीने आपली पकड घट्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मागे न हटता त्यांनी राज्यसभेची खासदारकी स्वीकारली होती. यामुळे त्यांना दिल्लीच्या राजकारणात आणि संसदेत पक्षाची बाजू मांडण्याचे केंद्रस्थान मिळाले होते. सुनेत्रा पवार पक्षाच्या महिला आघाडी, युवा कार्यकर्ते आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी भेटी संवाद साधत असतात. पक्षातील कार्यकर्त्यांसाठी त्या एक ब्रिज म्हणून काम पाहत असतात. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि बारामतीतील सहकारी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांशी निर्माण केलेला संपर्क आता थेट राजकीय ताकदीत रूपांतरित होत आहे. तर मित्रांनो, आज सुनेत्रा पवार यांच्या निमित्ताने जो गुंगी गुडिया हा शब्द वापरला गेला त्याचा इतिहास इंदिरा गांधींपर्यंत जातो. इंदिरा गांधींचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवतो की राजकारणात कोणालाही सुरुवातीच्या काळात शांत किंवा कमकुवत समजण्याची चूक करू नये. राजकीय टीका ही तात्पुरती असू शकते, पण एखादा नेता आपल्या कर्तृत्वाने ती टीका कशी खोडून काढतो यावर त्यांची इतिहासातील जागा ठरते. इंदिरा गांधींवरील ही गुंगी गुडिया ते आयर्न लेडी ही वाटचाल तुम्हाला कशी वाटली आणि आजच्या काळात राजकीय नेत्यांवर केलेली जाणारी वैयक्तिक चिखलफेक किंवा टीका योग्य आहे का? सुनेत्रा पवार योग्य वेळी उत्तर देतील का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी, राजकीय व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.